सलमान खान रेडी आहेत का? रोल 4:50 पे सलमान खान के घर पे सुबह फायरिंग हुई है। 2 अज्ञात लोगों ने आके फायरिंग की और अब वहां पे छानबीन हो रही है, फॉरेंसिक की टीम पहुंची है। सर, आप भी पहले भी सवाल उठा चुके हैं फायरिंग को लेके, मुंबई में किस तरह से हो रहा है, क्या कहना चाहिए? देखिए, मुंबई नहीं, पूरी महाराष्ट्र की कानून व्यवस्था बहुत चिंताजनक है। लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन, सरकार है कहाँ, यहाँ पुलिस है कहाँ, गृह मंत्री जी कहाँ है? गृह मंत्री जी सुबह से शाम तक जो उनके विरोधी है, अपोजिशन है, उनके खिलाफ पड़े हैं, चुनाव में कूदे हैं, मोदी मोदी कर रहे हैं। हमारे मुंबई शहर में, जो महाराष्ट्र की राजधानी है, सलमान खान तो बड़ा नाम है, सुपरस्टार है, इसलिए आप मुझे सवाल पूछ रहे हैं। लेकिन इस शहर की कानून व्यवस्था पूरी तरह से उद्ध्वस्त हो गई है। यहाँ की महिला है, युवा, सामान्य जनता सब चिंतित है। सब दर दिन इस कानून व्यवस्था से इतने चिंतित है। कुछ ना कुछ हो रहा है मुंबई में, और सरकार बस ये विरोधियों के ऊपर कोई गलत काम करिए, उनके ऊपर गलत गुनाह दाखिल करिए, या ईडी सीबीआई को पीछे लगाइए। फिर जो लोग पार्टी छोड़कर बीजेपी में जा रहे हैं, गद्दार लोग, पूरा पुलिस फोर्स उनके सिक्योरिटी में है। ये सवाल पुलिस कमिश्नर को पूछना चाहिए मुंबई के, कि आपकी कोई जिम्मेदारी है क्या नहीं। गृह मंत्री राजनीति में बिजी है, लेकिन मुंबई के पुलिस आयुक्त तो राजनीति नहीं कर रहे हैं ना, क्या वो भी राजनीति उसके पीछे पीछे घूमकर कर रहे हैं? सलमान खान के ऊपर, उनके घर के ऊपर जो फायरिंग हो रही है, एक इशारा है। इस मुंबई में कहां भी कभी भी गोली चल सकती, बस। सर, मराठी माणसं संजय सलमान खान यांच्या घराच्या बाहेर आज फायरिंग झाली. आधी देखील त्या संदर्भामध्ये अनेक इंटरनेटची जाण करून त्यांना धमकी आली होती आणि आज अखेर घराच्या बाहेर फायरिंग करून गेले. काय वाटतं? बघा, सलमान खान हे मोठं नाव आहे सिने जगतातलं, म्हणून त्यांच्या घरावर झालेल्या फायरिंग विषयी मला तुम्ही प्रश्न विचारताय. पण मुंबईसह महाराष्ट्रातली कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. पूर्णपणे. मुंबई या महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातलं संपूर्ण पोलीस खातं हे गद्दार आमदार, खासदार आणि जे पक्ष सोडून गेलेले लोक आहेत शिवसेना राष्ट्रवादीकडून, त्यांच्या सुरक्षेत तैनात आहे. म्हणजे गल्लीतला एखादा माणूस पक्ष सोडून जातोय त्या मिंदे गटात किंवा अजित पवारांकडे, त्याला 4-4, 5-5 बंदुका असलेले माणसं आहेत. आम्ही स्वतः पाहिलं. म्हणजे हा कोण आहे? नाही, तो कालच पक्ष सोडून मिंद्यांकडे गेलाय किंवा अजित पवारांकडे गेलाय, त्याला 4 बंदूकधारी पोलिसांचं संरक्षण. पोलीस खातं अशा पद्धतीनं राबवलं जातं. भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या चिल्लर कार्यकर्त्यांना सुद्धा पोलीस संरक्षण. एकनाथ शिंदेच्या चिल्लर कार्यकर्त्यांना प्रचंड पोलीस संरक्षण. अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण. सामान्य जनता वाऱ्यावर आहे. सलमान खानच्या संदर्भात झालेली फायरिंग, गोळीबार हा इशारा नाहीये, तर या बंदुकांच्या गोळ्यांनी भारतीय जनता पक्ष, त्यांचं सरकार यांची पोलखोल केली आहे. गृहमंत्री राजकारणात अडकलेले. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, पण गृहमंत्र्यांचं काम सध्या विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणं, त्यांच्या मागे यंत्रणा लावणं. पोलीस आयुक्त काय करताय? पोलीस आयुक्त तर राजकीय व्यक्ती नाही आहे ना. त्यांचं मुंबईवर लक्ष आहे की नाही, तर ते सुद्धा पालख्या वाहत आहेत भाजपच्या आणि गृहमंत्र्यांच्या आणि सरकारच्या. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. सलमान खानमुळे फक्त तुम्ही मला प्रश्न विचारताय, पण मुंबईचे लोकल ट्रेन्स, मुंबईचे रस्ते, सार्वजनिक ठिकाणं, सर्वत्र हीच परिस्थिती आहे. फक्त बातम्या बाहेर येत नाहीत. तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे.
आणि आजच्याच दिवशीचा मुहूर्त साधून भाजपने आज त्यांचा जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे आणि असं देखील म्हटलं की आम्ही संविधान वाचवण्यासाठी ज्याने संविधानाची रोज गेल्या 10 वर्षामध्ये रोज संविधानाची हत्या केली, लोकशाहीचा मुर्दा पाडला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची अप्रतिष्ठा केली, त्यांच्या तोंडून संविधान रक्षणाची भाषा म्हणजे ढोंग आहे, त्यांनी आजचा दिवस निवडला असेल तर ती त्यांच्या मनातली भीती आहे. कारण जनता, या राज्याची देशाची जनता संविधानाच्या बाबतीत अत्यंत जागरूक झाल्यामुळे, भाजपच्या काही अपकृत्यांमुळे त्याने आजचा दिवस निवडला. सर, इनमें जाना चाहिए आज डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती और आज के दिन जो है बीजेपी ने अपना मैनिफेस्टो लॉन्च किया है। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर एक महामानव थे जिसने देश को संविधान दिया। गत 10 सालों से, जब से मोदी जी की सरकार आई है, एक दिन भी ऐसा नहीं गया है इस देश में जहां संविधान की हत्या नहीं हुई, जहां हमारी राज्य घटना खत्म नहीं हुई, जहां हमारे लोकतंत्र के ऊपर हमला नहीं हुआ। इसलिए संविधान बचाओ का नारा हम सब लोगों ने दिया है, इंडिया आघाड़ी ने दिया है। इसी डर के मारे, जब जनता जागरूक हो रही है, इसी डर के मारे भारतीय जनता पार्टी ने संविधान की बात करनी शुरू की है और आज का दिन मुकर्रर किया है। तर बाळासाहेबांची शिवसेना जी खरी आहे, ठाकरेंची शिवसेना ही नकली आहे आणि ठाकरे म्हणजे फुसकाबाज असं देखील आता भाजपकडनं बोललं जातं। ते भारतीय जनता पक्ष काय प्रकरण आहे आमच्यावर टीका करणारे अशा पद्धतीनं? हा फुसकाबाज